हॅलो मैत्रिणींनो, तर वटपौर्णिमा स्पेशल ब्लाऊज डिझाईन मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली होती. तर त्यापेक्षाही छान अशी आजची ही ब्लाऊज डिझाईन आहे. तर वटपौर्णिमेला फक्त 2-3 दिवस बाकी आहे आणि अजूनही तुम्ही ही ब्लाऊज डिझाईन ठरवलेली नसेल तर आजची ही ब्लाऊज डिझाईन नक्की करून बघा. तर हे बघा, मी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे. हे बघा, पूर्ण उंची 14 इंच घेतलेली आहे. ठीक आहे. शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. तर 9.5 इंचाचा आपल्याला गळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये खालीही आपल्याला 2.5 इंच अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे. तर त्याच मापाचा आपण कॅनव्हासही कट करून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण कॅनव्हास ठेवून खाली आपण 1 इंच सोडून अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण गळ्याला कसा आकार द्यायचा ते बघूया. ठीक आहे. तर आपली गळा रुंदी आहे 2.5 इंच. 2.5 इंचावर अशा पद्धतीने मार्क केलेला आहे. गळा उंची घ्यायची आपल्याला 9-9.5 इंच आणि खाली 2.5 इंच आपण वाढवलेलं आहे. तर खालच्या साईडने आपण गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने आपण खालीही 3 इंच घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने 3 इंच घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण याला आकार देऊन घेऊ. एकदम छान आणि युनिक अशी ही आजची ब्लाऊज डिझाईन आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून आजची ही डिझाईन तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, अशा पद्धतीने आपण याला आकार देऊन घेऊ. ठीक आहे. आता आपण खालच्या साईडनेही ह्या पद्धतीने गोलाकार आकार देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने कोपऱ्यातून आपल्याला 1.25 इंच मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट आपल्याला हा आकार मिळेल. ठीक आहे. आता आपण ह्या कॅनव्हासला कट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने हा आपण गळा ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत. पूर्ण गळ्याची आपण कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे. हे बघा, असा आपल्याला याचा आकार मिळालेला आहे. तर आपण तो आता अस्तरवर ठेवून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण वरच्या साईडने गळा रुंदी 2.5 इंच दोन्ही साईडने घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा, दोन्ही साईडने आपण 2.5 इंचावर अशा पद्धतीने मार्क केलेले आहे. त्यावर आपण हा कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी त्याला पिन्स लावून घेतलेल्या आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट आपल्याला हा कॅनव्हास अटॅच होईल, कुठेही सरकणार नाही. ठीक आहे. हे बघा, मी अजूनही पिन्स लावून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला हा कॅनव्हास अस्तरला जॉईंट करायचा आहे. तर मी आता त्यावर शिलाई मारून घेत आहे. ठीक आहे. तुम्ही चिपकवू पण शकता किंवा मग अशा पद्धतीने स्टिच पण करून घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण हा कॅनव्हास अटॅच करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला मेन फॅब्रिकवर जॉईन करायचं आहे. ठीक आहे. तर आपण हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. आता त्यावर हे अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि एकदम कॅनव्हासच्या कडेला आपल्याला शिलाई टाकायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने
जेणेकरून जो आकार आपल्याला पाहिजे तोच आकार आपल्याला मिळेल. आणि ही कॅनव्हास लावायची एकदम सोपी पद्धत आहे, जेणेकरून कुठेही आपल्याला एक्स्ट्राचं अस्तरचीही गरज येत नाही आणि हात शिलाईचीही गरज येत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि इथे मी दोन्ही शिलाईंच्या मध्ये थोडी जागा सोडली आहे, तिथे आपल्याला कट करून अशा पद्धतीने खालच्या साईडचाही आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला याला असे छोटे छोटे कट्स टाकायचे आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट आकार आपल्याला ह्या कट्समुळे मिळेल. ठीक आहे, हे बघा आता आपल्याला याला अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही कॅनव्हास अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या एकदम मधोमध जात आहे, जेणेकरून आपल्याला हात शिलाईचीही गरज पडत नाही. ठीक आहे, तर हे बघा मी अशा पद्धतीने याला पलटी करून घेतलेलं आहे. ठीक आहे, हे बघा एकदम परफेक्ट आपल्याला पाहिजे तसा आकार या गळ्याला आलेला आहे. आणि आता आपण त्यावर अशा पद्धतीने दाब टिक मारून घेऊ. ठीक आहे, हे बघा एकदम कानाकोपरा एकदम बरोबर जसा आपण ड्रॉ केलेला होता एकदम तसाच आलेला आहे. तर कॅनव्हास लावायची ही एकदम सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कॅनव्हास लावला तर हे बघा एकदम परफेक्टली आपल्याला आकार मिळून जातो. ठीक आहे, आता आपण हे साईडचं अस्तर जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा पूर्ण अस्तर आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आता आपण त्याचं साईडने एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेणार आहोत. तर याला आपल्याला पोटली बटनही लावायचे आहे. तर त्या पोटली मी कशा पद्धतीने लावणार आहे तेही तुम्ही बघू शकता. तर हे बघा आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, हे बघा एकदम परफेक्टला आपला आकार आलेला आहे. आणि आता आपण त्यावर आधी टक्स टाकून घेऊ, मग नंतर आपण पुढची डिझाईन करणार आहोत. तर हे बघा आपण 4 इंचावर टक्स टाकलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही टक्स टाकायला कोणती पद्धत वापरता तेही तुम्ही मला सांगू शकता. हे बघा अशा पद्धतीने आपण टक्स टाकून घेतलेले आहे. ठीक आहे, आता आपण खालच्या साईडने 1 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे, ती जॉईंट करणार आहोत. तर हे बघा पट्टी आधी आपण सीध्या साईडने जॉईंट करून घ्यायची आहे. पूर्ण डिझाईन ही तयार झाल्यावर एकदम छान दिसणार आहे. हे बघा आपण आता वरून दाब टीप देऊन घेणार आहोत.
अस्तरच्या साईडने. आणि आता आपण या पट्टीला असं मध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने टीप मारून घेणार आहोत. ठीक आहे, बघा. आणि आता आपल्याला मेन डिझाईन कशी करायची ते बघून घेऊ. तर हे बघा, मी मध्ये अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे इथे. आणि ज्या पोटल्या आपल्याला लावायच्या आहेत त्याही मी तयार करून घेतलेल्या आहे. तर हे बघा, इथे मी गोल्डन कलरचं अशा पद्धतीने बटन घेतलेलं आहे, तेही आपण इथे लावून घेणार आहोत. एकदम सोपी डिझाईन आहे, पण 400 ते 500 रुपये शिलाई तुम्ही या ब्लाऊजची घेऊ शकता. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर हे बघा, मी 1-1 इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घेत आहे. ठीक आहे, दोन्ही साईडने आपण 1-1 इंचावर मार्क करून घेणार आहोत. हे बघा, पोटले आपण इथे लावून घेऊ. मी नॉड लावलेली आहे आधी, ती मी नंतर काढून घेतली, जेणेकरून आपल्याला पोटलीच लावायला अडथळा येणार नाही. नंतर नॉड मी परत लावून देणार आहे. हे बघा, सगळ्या पोटलीज आपल्याला 1-1 इंचावर लावायच्या आहे. ठीक आहे, हे बघा, इथे आपल्या एक साईडला 6 पोटली बसल्या आहे. ठीक आहे, आता आपल्याला दुसऱ्या साईडनेही लावून घ्यायच्या आहे. तर हे बघा, दुसऱ्या साईडनेही आपल्याला त्याच पद्धतीने पोटलीच लावून घ्यायच्या आहे. ठीक आहे, ठीक आहे, सगळ्या पोटली आपण 1-1 इंचावर अशा पद्धतीने लावून घेतलेल्या आहे. ठीक आहे, आणि आपल्या ब्लाऊजला एकदम छान असा हा लुक आलेला आहे डिझाईनला ह्या पोटलीजमुळे. हे बघा, एकदम छान अशी ही डिझाईन दिसत आहे. तर आपण हे मध्ये एक्स्ट्राचा जो पोटलीचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि आता आपण याला नॉड लावून घेणार आहोत. तर बघू शकता, हे बघा, मी 2.5 ते 3 इंचावर ही नॉड लावलेली आहे. सेम दुसऱ्या साईडनेही आपल्याला नॉड अटॅच करायची आहे. ठीक आहे, तर नॉडला इथे मी लटकनही लावून घेतलेले आहे. ठीक आहे, आता आपल्याला याला एकदम बारीक लेस लावायची आहे. नाही लावली तरीही हा ब्लाऊज छानच दिसेल, पण मी एकदम बारीक अशी ही लेस लावून घेत आहे. हे बघा, एकदम छान अशी ही लेस आहे. ठीक आहे, बघा, पूर्ण गळ्याला आपण ही लेस लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि ही आजची ही आपली ब्लाऊज डिझाईन इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रोज नवीन नवीन ब्लाऊज डिझाईन मी शेअर करत असते, तेही बघत जा. आणि हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर चलो, बाय.